ते गावले ते मेजा तो शिगेने कुर्ल्या पकडायचे प्रयत्न चालू आहेत आणि आपला आयसा लावायचं काम जोरदार चालू आहे, त्यामुळे याला आपण सोडूया. पळाली बऱ्यापैकी मोठा पीस सावली 3 2 बारके बारके परत टाकून ठेव. झाडामध्ये तुम्ही पुरू शकता झाडाखाली, जेणेकरून त्याला खत मिळेल असं. आजच्या या व्हिडिओतून आपण तुम्हाला एक छान अशी एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रामराम मंडळी ऐन जूनमध्ये आम्ही आलो आहोत गावी 2 दिवसासाठी, कारण का थोडी झाडांची लागवड करायची होती. तसंच घराची जरा कौलारू घर असल्यामुळे थोडं बघायचं होतं पाणी कुठे गळतं आहे का. सगळी कामं आटपलेली आहेत, पण रात्री करायचं काय. तर पुन्हा एकदा चाललो आहे ऑल टाईम फेवरेट प्लॅन क्रॅब हंटिंगसाठी, खेकडे पकडायला. कपुल मामा काय मग प्लॅन आज? कुठून आज खेकडे पकडायला जाणार आहे आपण जेटीवरती. अच्छा, जुव्याच्या जेटीवरती. चला आता मंडळी जाऊया. मंडळी खाली जुव्याचा रोड आपला नेहमीचा चाललो आहोत आणि सगळीकडे बेडकांचं भजन चालू आहे. डराव डराव. थोड्याच वेळात जेटीवर पोचू आता. तर मंडळी येऊन पोचलो आहोत जेटीवर काम चालू आहे आणि बघूया. पाणी आज करेक्ट टायमाला आलेलो आहोत. पाणी छान भरलेलं आहे आज. पाणी बऱ्यापैकी भरलेलं आहे. बघूया आज काय मिळतं आहे का. मागच्या वेळी थोडं टायमिंग चुकलेलं, तर छान पाणी भरलेलं आहे. चला सुरू करूया आता आयसा लावायला. आज पण आपण कोंबडीची आयसा आणलेली आहेत. 10 पगोले आहेत आपल्या. आपल्याबरोबर प्रथमेश पेडणेकर आलेला आहे. तो शिगेने कुर्ल्या पकडायचे प्रयत्न चालू आहेत, पण कुर्ली पळाली त्यांची. बरोबर नाही जातो. आणि आपला आयसा लावायचं काम जोरदार चालू आहे. शेवटची येणार आहे ही पगोली. मास लावायचा बाकी आहे त्याला. पगोली क्रमांक 1 टाकूया पहिले. आणि आज ह्या सोलार लाईटने बरंच उजेड आज आहे तिचा. रात्रीचे 8 वाजलेत तरी. चलो जाने दो, क्या बात आहे. चला पगोली क्रमांक 2 त्या साईडला टाकतोय. तरी पावसाचा आज काय उपस्थिती नाही आहे. सकाळी पाऊस होता, आता नाही आहे पाऊस. पाणी जरा शांत झालेलं आहे. पाणी बऱ्यापैकी शांत दिसतंय. पगोली क्रमांक 3. जरा आपली लाईट कमी आहे, MZची लाईट लावूया. हा काय प्रकाश गेली काय खाली. पूर्ण कवर होतोय. 3 येणार आहे. ही 4थी आहे. ही तुम्ही 5वी आहे ना. ही 6वी वाली आहे. पगोली क्रमांक 6. पगोली क्रमांक 7. पगोली क्रमांक 8. एक पुढे पण टाकूया ना. पगोली क्रमांक 9. पगोली क्रमांक 10. टाकलेली आहे. काय करूया, लांब टाकून बघतो. बघूया चला. बघू काय मिळते का. आहे बारकी आहे. अरे काय करूया, हिला सोडूया. छोटीवाली भेटली आहे. घे ना तसं. येऊया ना. घे ना. जाऊ दे, सोडूया बोलतो तर सोडून टाकूया. चल दे सोडून. काय करतो
छोटी आहे ना, जरा मोठी होईल ती. काय करतोय, दाखवतोयस? छोट आहे, त्यामुळे याला आपण सोडूया. याच्यात बघू काय वेळ आहे, काय नाही. क्रमांक 4 काय आहे? आहे ना, छोट्या छोट्या 2 आहेत. घे चल, आता पहिली सोडली ना, घेऊन टाका यांना. बघू, दाखव. क्रमांक 5 आहे. नाही काय, आज काय कळत नाही, बारके बारकेच कुर्ले येतात. न्यू कमर आहेत सगळ्या. सोडलं तिला. क्रमांक 7 आहे. यात पण बारकीच आहे. तिसरी कुर्ली सोडतोय. सगळ्या छोट्या छोट्याच कुर्ल्या येतात. फिमेल आहे. क्रमांक 8 करून टाकते. काय नाही, कचरवा. क्रमांक 9 मध्ये काहीतरी दिसतंय, बघूया. आहे, मोठी आलेली आहे. छान ओपनिंग झालेली आहे. बघूया. फिमेल आहे ट्रॅप. चल, गोणी आणतो. पळाली पळाली. आणि हा पकडण्याचा प्रयत्न. हा, आता पकड पाठवून. अरे वा, पकडलेली आहे अशा प्रकारे. आणि तिने पण पकडलेला आहे जाळ्याला. दाखव, असा मस्तपैकी वर करून दाखव. अरे वा, असं दाखव माझ्याकडे. क्या बात आहे, बऱ्यापैकी मोठा पीस आहे. चलो, 10वी नंबर 10. अजून आलेले आहे. एक छोटी आहे. चल घे आता, पण 3 सोडल्या, त्यातल्या त्यात छोटी आहे, पण ठीक आहे. घ्यायची आहे. घे घे घे. मोठी आली कशी सगळ्यांना खाते, देखी मारायला बघते. ते बघ, ते बघ. तर परत काय मिळत आहे का? मच्छर खाते त्याला. मच्छर, भरपूर मच्छर है. कुछ नहीं. अरे वा, मगाची सोडलेली झाली आहे काय? घेऊन टाक चल आता ती. पकडली. बघू, छोटी आहे पण ठीक आहे. आता काय, चलो. नाही ना, बारकी आहे ना. घे आता, काय वेळेला खेळ, वेळेला खेकडं. अजून एक मिळाली बारकी. चावली चावली नाही, तिथे जे काटे रे पुढचे. हे झाटू लोकांचे डेकेला काटे. चलो, आज काय सगळे बारके बारकेच आहेत, पण ठीक आहे. अजून एक बारकीच मिळाली. वा, बघू त्यातल्या त्यात. त्या मगाशच्या पोगोलीमध्ये 2 आलेले दिसतात इथे बघ. आतमध्ये 2. रशी आहे ना.
पाली पण फिरतात 3 2 2 आहेत बघू बारके बारके पण ठीक आहेत पडल्या कशा काय एक एक उचल आता बाहेर उलटा पडल्या त्या ते पकडायच्या आधी घे टाक अजून एक आहे पकडायची पण एक कला आहे नाहीतर मस्तपैकी बाईट आहे सगळी भावंडा वाटतात ही बारकी बारकी अजून एक मिळाली आता थोडा प्लान चेंज करतोय काय बोलतोस काय करूया तिकडे बांधावरती जातोय कोलंबी प्रकल्पाच्या इथे चल लगेच जाऊ आता अजून एक मिळाली सगळे सेम साईजचेच आहेत पण छोट्या पुन्हा येऊन पोचलो आहोत कोळंबी प्रकल्पाच्या इथे आपल्या जेटीवर काय मिळालं नाही म्हणून बघूया इथे तरी काय मिळतं आहे का आपल्याला इथे पण छोटा बांध आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथून पकडलेले बरेच दाखवलेले पकडून खेकडे मिळालेले इथे तरी मिळतात का बघू बारकी बारकी सगळी पिल्लं मिळतात प्रफुल्ल बोलत होता आम्ही असे कधी पकडत नाहीत पिल्लं म्हणून तिथून येऊन या प्रकल्पावर आलो आहे बघू पुढे इथे बांध आहे त्या बांधावर जाऊन बघूया ऑल टाईम फेवरेट जागा सांगतोय तो तिथे जाऊन टाकूया आता काय बोलतोय रे मागच्या वेळी गमतीदार किस्से झालेले इथे मागील चप्पल माझ्याशी पडलेली हां त्या बांधावरून चप्पल पडलेली ना सटकलेलं असते चला जाऊया आता पुढे हा बांध आहे बांधावरून खाली जाऊन टाकावी लागते पगोली मंडळी कोल्हेकोई सुरू झालेली आहे आवाज ऐकायला येतोय का बघा चलो जाते हैं और आगे इथे टाकून बघ इथे असणार कोलंबी प्रकल्पाची मूस कसं पाणी सुकतंय ते जातं इथून इथे फुल स्पीडने सुकतंय ना पाणी काय करतो टाकतो इथे ओय 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 दे टाकून प्रकल्पातील कोलंबी पूर्ण काढून झालेली आहे आणि खाली झालेला आहे प्रकल्प आता दे टाकून आरामात जा अजून एक लास्ट टाकायची बाकी आहे एकदम एंड पॉइंटला येऊन पोचलो आहोत आणि इथे पण थोडीशी जागा आहे एक वाळूची बोट पण लागलेली आहे दे टाकून चल 10 टाकून झाल्यात आता एक एक उचलून बघूयात येईल ना मग अच्छा तो बोलतोय होडीच्या खाली कुरली असू शकते अच्छा चला मग काय करूया आता उचलत येऊया हा एक लास्ट राऊंड करू आणि पॅकअप करू करपी चिंबोरी मोठी काय नाही उचलायला सुरुवात केली आहे बघू काय मिळालं नाही तर डायरेक्ट घरी इकडे एक ओपनिंग झाली पण इथे पण सगळ्या बारक्या बारक्याच कुरले आहेत पुन्हा एकदा छोटी सेम साईज वेगळी कुरली ती काहीतरी वेगळी कुरली ते आपण बघू शकतो 3-3, 4-4
कुर्ले आल्यात एकाच पगोलीमध्ये. मार बघू रे लाईट, साईडला मार. हे बघा 3 3 4 4 आहेत. किती आहेत? 3. ठीक आहे, परत टाकून ठेव. ए ए ए ए ए, आरामात आरामात जा. गेल्या सगळ्या गेल्या. आहे एक आहे ना, मिळाली. पडला कसा काय पण तू? दोन आहेत आतमध्ये, एक तिसरी गेली ना. ठीक आहे, हे टाकून ठेवूया ना. नाही लागलं जास्त. बघूया काय गावला. हां बारके 30 साईज आहेत सगळे काय, पण ठीक आहे. आत्ताच सांगत होतास ना किस्सा पडायचा, म्हणजे इकडे तुझं आहेच तर दरवेळीचं. हा परत एकदा टाकून बघूया बोलतोय. एक पळालेली आहे, तिला घेऊया ना रे. पडला त्या जागेवर, पुन्हा एकदा टाकतोय. टाक. काय बारकी आहे? 2 मिळाल्या परत. बघू. जशी बारकी नाही जराशी, दोन्ही पण असे बारके. काय रे, काय चिंगूळ आहे? बघू. बारकं चिंगूळ आहे. दाखव इथे बोट, हात पुढे घेऊन. काटा मारतो तो असा. हो, काटा मारायला बघतोय ना. ठीक आहे, ते रिलीज करतो त्याला. हां दे सोडून. शेवटच्या 2 उचलायच्या बाकी आहेत. पाहिजे तसा रिस्पॉन्स इथे पण मिळाला नाही. सगळ्या सेम साईजच्या कुर्ल्या आहेत. बघू आता शेवटच्या 2मध्ये काय मिळतं आहे का. लास्टवाली आहे, काय मिळतं का बघू. आहे मोठी आहे त्यातल्या त्यात. चल, तुला पाहिजे होतं ते मिळालं. सांगता चांगली झाली. बघू, बऱ्यापैकी मोठी आहे सगळ्यांमध्ये. इथेच टाकली पाहिजे होती. अरे आहे त्यातल्या त्यात मोठी आहे. ठीक आहे. आणि मम्मी वाटच बघत होती किती आणले करून कुर्ले. घेऊन ये बादली. त्या बादलीत टाकूया. ते गावले ते मेजा. वर वर येतात. छोटे मिळालेले आहे. एक लास्टला ही मिळाली ना, ती ही ना. मंडळी, नेहमी आपण बघतो फक्त खेकडे पकडायला जातो ते, पण खेकडे पकडून झाल्यानंतर पुढचं हे महत्त्वाचं काम आहे की आपल्या पागोल्या कशा जास्त टिकतील याच्यासाठी त्या वेळोवेळी त्याचं आयसं, म्हणजे ही जी कोंबडीचं आपण लावलेलं आहे ते काढून गोड पाण्यामध्ये धुवाव्या लागतात, नाहीतर लवकरात लवकर सडण्याचे चान्सेस आहेत आणि याला वास देखील खूप घाण येतो. तर हे महत्त्वाचं काम आहे. आयसं लावण्यापासून पकडण्यानंतर पुन्हा ही आयसं काढून पगोल्या साफ करणं. बरोबर की नाही रे? हो. या काढला नाही तर मग ह्या मांस सडायला सुरुवात होणार. मांस सडायला पण सुरुवात होणार. म्हणजे दुर्गंधी पण येते त्याची. आणि आता आयसांचं काय करणार तू आपल्या पब्लिकसाठी एक सांगायला? तुम्ही तुमच्याकडे कुठलं झाड असेल त्या झाडामध्ये त्याचं हे माडाबिडाचं झाड असेल, त्याच्यामध्ये मुळात पुरायचे. हे फळाबिळा देणारं कुठलं झाड असेल त्यामध्ये पुरू शकतो. माडामध्ये पण पुरू शकतो. हे माडामध्ये पुरायचे असं सांगतो, जेणेकरून माडामध्ये असं नाही पण कुठल्याही झाडामध्ये तुम्ही पुरू शकता झाडाखाली, जेणेकरून त्याला नंतर खत मिळेल. असं पुरल्याच्यानंतर त्याच्यावरती काहीतरी ठेवा. हां, पुरल्यानंतर त्यावर काहीतरी ठेवा, नाहीतर मग काय कांडेचोर किंवा कुत्रे वगैरे उकरून खाऊ शकतात. त्याच्यावर दगड वगैरे ठेवतो, जेणेकरून कुठलाही प्राणी ते उकरून खाणार नाही परत. प्राण्यांना वाचतो. हो. तर मंडळी, लवकरच भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट जरूर करा आणि एक लाईक होऊन जाऊ द्यात आमच्या प्रफुल्ल मामाला. बिचारा मेहनतीने सगळं साफ करतो आहे.
हे बघा मंडळी, हे फणसुल्याचं झाड आहे. याला एक खत म्हणून आपण या आयसांना इथे पुरणार आहोत. आता याचं कंपोस्ट बनेल नॅचरल. तर मंडळी, हे झाल्यानंतर याच्यावर हा दगड वर ठेवण्यात येईल, जेणेकरून कुठले प्राणी उकरून ते खाणार नाहीत. आजच्या या व्हिडिओतून आपण तुम्हाला एक छान अशी एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.